भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले। गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झालाय, त्यामुळे ते काही टीका करत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। नाशिकच्या केटीएम कॉलेजच्या प्रांगणात 3 दिवसीय विश्व मराठी संमेलन रंगणार आहे। रायगडमधील महाडचे ग्रामदेव श्री वीरेश्वर महाराजांच्या 26व्या उत्सवाला प्रारंभ झाला। वीरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। तसेच 5 दिवस चालणाऱ्या उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। महाशिवरात्रीनिमित्त इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। तसंच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता। शहापूर आणि वाडा तालुक्याच्या वेशीवर असणारं गारगावमधील रामेश्वरच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। यावेळी संपूर्ण परिसर बंबम बोलीच्या जयघोषानं दुमदुमला होता। जालन्यात मोसंबी व्यापाराला मारहाण करून लुटणारी टोळीला जेरबंद केले। जुन्या भांडणाच्या कारणातून व्यापाराला हा कट रचण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, तर काही फरार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला। भंडारातील गायमुख इथं देवदर्शनासाठी जाणारा ट्रॅक्टर रामपूर गावाजवळ उलटलाय। अपघातात ट्रॅक्टरमधील 5 ते 6 भाविक जखमी झाले। दरम्यान जखमींवर तुमसरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या शिवसेना आणि भाजपातील वादावर तोडगा निघण्याची चिन्ह दिसत आहेत। अध्यक्षपद 2.5 वर्ष वाटून घेण्याची ऑफर शिवसेनेनं भाजपला दिली आणि या प्रस्तावावर सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। नुकताच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात करणी भानामतीचे प्रकार समोर आले। एकच नाही तर दिसेल त्या पिंपळाचं झाड वडाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात खिळ्यानं काळ्या भावल्या आणि नेत्यांचे फोटो ठोकलेलं निदर्शनास आलं। खासदार नरेश मस्केंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना इशारा दिलेला आहे। प्रदेशाध्यक्षांना चपलेनं मारलं पाहिजे। तुम्ही तुमचं प्रेम टिपू सुलतानवर आहे ते कायम ठेवा, मात्र शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करू नका असा टोला त्यांनी लगावला। भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून या कुंभाच्या अनुषंगानं नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये देखील विकास कामांना सुरुवात झाली आहे। विकास कामं करत असताना जमिनी स्थानिक शेतकऱ्यांच्या घेतल्या जात आहे आणि त्या जमिनी अगदी तुटपुंज्या किमतीत घेऊन मोबदला तात्काळ न देण्याची भूमिका प्रशासनाची असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाशिवरात्रीनिमित्त परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात पंकजा मुंडेंनी दर्शन घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे वित्तमंत्री असणं हा एक सुवर्ण योग असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं। ग्रामीण भागासाठी नवी योजना सुरू करणार आहोत अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्यात। मंदिर परिसरातील प्रवेश मार्ग आणि रांगेच्या ठिकाणी ग्रीन नेट बसवण्यात आले, त्यामुळे भाविकांना उन्हापासून दिलासा मिळतो। सिन्नर येथील गोंदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी आहे। तसंच पर्यावरणपूरक संदेश देत अनेक सायकल प्रेमींनी नाशिकहून सिन्नरपर्यंत सायकल प्रवास करून गोंदेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। गडचिरोलीमधील चामोर्शी तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडा शिवक्षेत्रची यात्रा निघाली। संपूर्ण विदर्भातून हजारो शिवभक्त या मार्कंडा यात्रेत सहभागी झाले। तर 7 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात आल्या। जळगावच्या रामेश्वरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सिन्नरच्या गोंदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तसंच गोंदेश्वर महादेवाच्या मुखवट्याची शहरातून पारंपरिक पद्धतीने नगर प्रदक्षिणा काढण्यात आली आणि या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। अकोल्यात तीक्ष्णगत IMA वॉकेथॉन 2026चं आयोजन करण्यात आलं। यामध्ये विविध वयोगटातील 5,000पेक्षा जास्त धावकांनी सहभाग घेतला। यावेळी आरोग्याच्या जागृतीसाठी फोटोग्राफ, होर्डिंग, बॅनर वेगळ्या पद्धतीने प्रदर्शन करत नागरिकांनी संदेश दिला। नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौक संघर्षनगरमध्ये धक्कादायक घटना घडली। खेळण्यासाठी गेलेल्या 3 वर्षाच्या मुलाचा नाल्यात पडून मृत्यू झाला। ही घटना कानावर पडताच त्याच्या आईवडिलांनी आक्रोश केला। मामाच्या मुलासोबत खेळण्यासाठी गेला होता। मामाच्या मुलाने भीतीपोटी घटना न सांगितल्याची पोलिसांना शंका आहे।
कोल्हापूर महापालिकेनं 161 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडित करू अशी नोटीस अधीक्षक अभियंता यांनी महानगरपालिका आयुक्तांना पाठवली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्यास शहरवासियांची पाण्यासाठी पळापळ होणार आहे. पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरूच आहे. पुण्यातील FC रोडवर पुणे महापालिकेकडून अनधिकृत आस्थापनांवर मनपानं कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान अनेक वस्तू जप्त केल्यात. पुण्यातील FC रोडवर अनेक दुकानं इथं खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अनेकदा नोटीस बजावून देखील अतिक्रमण न काढल्यानं पुणे महापालिकेनं कारवाई केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे या चांदवडमधील रेणुका मातेच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांना उपमहापौराच्या कॅबिनमध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या प्रतिमेबद्दल प्रश्न विचारला आणि त्यानंतर मालेगावच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचावं असा सल्ला सभापती नीलम गोरेंनी दिला. मालेगाव महापौर यांचा मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. या सत्कारामुळे महापौर यांनी आयोजक आणि नागरिकांचे आभार मानले. रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्ले जिल्हा परिषद गटातील भाजपच्या पराभूत उमेदवारानं मतमोजणीवर आक्षेप घेतलाय. मनस्वी मोहितेंनी मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद आणि पक्षपाती असल्याचं म्हणत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मुंढानाका परिसरातील मेट्रो वाईन शॉपमध्ये चोरीची घटना घडली होती. पोलिसांना या चोरीचा छडा लावण्यात यश आले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कामगार अजय मोठीला अटक केली. चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचं साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीच्या इतर 2 साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. शिर्डीत साई भक्ताला 10,000चा गंडा घातला. शिर्डी परिक्रमा महोत्सवादरम्यान चोरीचा प्रकार घडला. जडीबुटी आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली साई भक्तांची 10,000ची फसवणूक केली आहे. जालन्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वडीगोद्री शाखेवर दरोडा पडला. गॅस कटरच्या साह्यानं शटर तोडून रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला. 5 चोरटे सीसीटीव्ही चित्रित झाले. पिंपरी चिंचवड शहरात सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात काळेवाडी पोलिसांना यश मिळालं. पोलिसांनी सराईत आरोपींना अटक केली आणि आरोपींकडून 6,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रिलायन्स जिओ कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली, संपही केला, परंतु कंपनीनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं संतापलेल्या 2 कर्मचाऱ्यांनी चक्क मोबाईल टॉवरवरील केबल कापली. त्यामुळे तब्बल 258 तास नेटवर्क खंडित राहिलं.